स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संकल्पनेतून देशात महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना राबवली जाते। या योजनेसाठी कार्यरत राज्यातील प्रतिनिधी महाराष्ट्र महिला प्रधान आणि अल्पबचत प्रतिनिधी महासंघाच्या माध्यमातून संघटित झालेत। या महासंघाचं राज्यस्तरीय अधिवेशन 1 जूनला कोल्हापुरातील राजारामपुरीतील सूर्या हॉलमध्ये होणार आहे। या अधिवेशनात महासंघाच्या 5 वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवडणूक सुद्धा होणार आहे। महासंघाचे अध्यक्ष पी.जी. कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। या अधिवेशनात अल्पबचत प्रतिनिधींच्या केंद्र सरकारकडे प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचं महासंघाचे राज्य सचिव इस्माईल मुल्ला यांनी सांगितलं। अल्पबचत एजंटांना पूर्वीप्रमाणे 1% कमिशन मिळायला पाहिजे। आता 0.5% कमिशन सरकार देत आहे आणि पूर्वी अनुकंपाखालचे एजंटच्या जे मयत एजंट आहेत त्यांना अनुकंपाखाली एजंटांना वारसानं देत होते ते बंद करून ठेवलेले ते पूर्वीप्रमाणे चालू व्हायला पाहिजे। आणि महिला प्रधान एजंटांना जे 5% कमिशन देत होते ते आता 4% देत आहेत आणि पूर्वीप्रमाणे 5% कमिशन द्यायला पाहिजे। आणि जे वयस्क सिनियर सिटीजन एजंट 40-40, 50-50 वर्ष काम करून रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे। हे मागण्या वरचेवर आम्ही सरकारकडे निवेदन देऊन सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा सरकार लक्ष देत नाही आहे। आमचं 16-17 राष्ट्रीय संघटनेचं 16-17 जून रोजी अयोध्येत येथे मीटिंग होणार आहे। राष्ट्रीय संघटनेच्या स्थापना दिवसासाठी मीटिंग आहे। त्या मीटिंगमध्ये जर सरकारने आमच्याकडे लक्ष वेधलं नाही तर आम्ही व्यापक प्रमाणात आंदोलन करायचा निर्णय घेणार आहोत। पत्रकार बैठकीला महासंघाचे दिनकर शिंदे, सतीश सावर्डेकर, संयोगिता म्हाळप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते।